नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय मंडळी, म्हणजे मला असं वाटतं की पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जगण्याचा, हो की नाही. म्हणजे आता उदाहरण सांगतो. काय झालं की माझी मुलगी शाळेत जात असतानाची गोष्ट सांगतो. शाळेत तिला टीचरनी सांगितलं की बाबा घरात जाऊन एक रोप लावायचं आणि तिला एक छोटंसं असं रोप दिलं आणि कुंडीत तिने आणून घरात लावलं. आणि माझी बायको म्हणजे आई, जसं तिची आई ज्याप्रमाणे सांगत होती तसं रोज सकाळी आपल्याला थोडं थोडं पाणी घालत होती. पण ते रोप तसंच राहत होतं. तिला कळत नव्हतं व्हॉट इज द प्रॉब्लेम. एक 5-6 दिवसानंतर तिने पाणी घातलं, अजून काही वाढलं नाही. तिने उपटून बघितलं, खाली काही प्रॉब्लेम नाही ना. परत होतं तसं ठेवलं. असं पुढचे 5-6 दिवस झाले. त्यानंतर रोपट्याचं काय झालं असेल तुमच्या लक्षात आलं असेलच. थोडक्यात काय, पेशन्स पाहिजे. ते हळूहळू वाढतं ना रोप. असं पटकन खाली काय झालं असं नाही होत ना. पेशन्स नसेल तर या गोष्टी होतात. हा नाही, माझा सुद्धा पेशन्स जबरदस्त आहे. म्हणजे माझ्या खाण्यापिण्याचं जे रोपटं आहे ना, आवडीचं जे रोपटं आहे, सुकुमल रोपटं, ते उपटण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. मी सोडला नाही. कसं आहे, हे खाऊन पिऊन झाल्यावर वजन वाढतं, काही प्रॉब्लेम होऊ शकतील, घाबरवलं मला लोकांनी. मी हटलो नाही. पेशन्स, त्याच्यावर उपाय शोधला. काय करता येईल, कसं करता येईल. चला काय, एक साधारण एक म्हणजे अशी माझी पद्धत आहे. एक 20-25 वाक्य झाली ना की भूक लागते. त्याच्या पुढचे सगळे विषय कॅन्सल. डायरेक्ट भुकेवर, खाण्यावर. मी आमंत्रित केलंय सौ रेखा फडके यांना. नमस्कार. नमस्ते. खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आभारी. मी त्यांचंही स्वागत केलेलं आहे, पण तुमचं वेगळ्या कारणासाठी स्वागत आहे. कारण तुम्ही आज प्रत्यक्ष बनवणार आहात. मला सांगा, आपण राहता कुठे? मी पुण्याला राहते. पुण्याला? पहिल्यापासून पुण्यात? नाही, माझं माहेर गुहागरला, कोकणामध्ये. बरं, कोकणातलं तुमचं आडनाव काय होतं? म्हणजे परचुरे. परचुरेंचे तुम्ही फडके झाले. बरं, गुहागर मध्ये शालेय शिक्षण माझं गुहागर मध्ये झालं. बरं. आणि बाकीचं पुण्याला झालं. बरं, कुठलं कॉलेज होतं? SP कॉलेज. बरं, शाळेमध्ये असताना तुमचा आवडता विषय कुठला होता? जरा मी तुम्हाला मागे घेऊन जातो, कारण बऱ्याच वर्षात याच्यावर चर्चा झाली तुमच्या घरात. नाही, मला भाषा आवडायचा, हिंदी आणि मराठी. गणित नाही आवडायचं. बरं, मग कॉलेजमध्ये SP कॉलेजला BA मराठी घेऊनच झाली. अच्छा, म्हणजे भाषेवर तुमचं जास्त लक्ष होतं. बरं, आता माहेरून सासरी जाताना तुम्हाला काय काय येत होतं? मी केलेलं काही नव्हतं. बरं. पण आई असं करायची, ते बघूनच सगळे प्रयोग झाले ते सासरच्या लोकांना. आणि माझं भाग्य म्हणजे नासी फडक्यांच्या घरी त्यांची सून आहे मी. बरोबर. त्यामुळे त्यांना आम्ही आप्पा म्हणायचो. ते माझं काही असं चुकलं बिकलं तरी खुशीने अगदी मला दुरुस्त करता येत. काही बोलायचं नाही. आता घरी कोण कोण आहे? सून, मुलगा, नातवंड आहेत. आणखी मिस्टर विजय फडके. त्या केमिकलची फॅक्टरी आमची होती, तिथे आता त्यांनी निवृत्त होऊन ते आता नासी फडक्यांचं म्हणजे त्यांच्याच वडिलांचं संपूर्ण साहित्य एकत्रित करून आता समग्र नासी फडके असं ते प्रकाशित ते करतात. हो. आणि मुलगा काय करतो? मुलगा, आमचे 2 हॉल आहेत, नासी फडके सभागृह ते, आणि केमिकलचं म्हणजे वडिलांना तो मदत करतो. सुनबाई काही नाही, आमच्याकडे असं नोकरी करायची नाही, हेच आमचं. आणि मुलगी एक आहे. ती काय करते? ती विप्रो मध्ये लग्न झालेली आहे. विप्रो मध्ये ती ऑफिसर आहे. चला, माझी एक 25-30-35 वाक्य झालेली. भूक मला कडकडून लागलेली आहे. तर आता मी तुम्हाला विनंती करतो, आपण किचन कडे जायचं का? हो, या. आमच्या खवय्यांना आज तुम्ही काय काय खायला घालणार आहात? मी आधी गरम मसाल्याची आमटी, मिठाणे आणि मेणबत्त्या. मिठाणे आणि मेणबत्त्या. असा तिसरा पदार्थ मेणबत्त्या खायच्या. आपला पहिला पदार्थ काय आहे? गरम मसाल्याची आमटी. ओके, मला साहित्य सांगता काय काय? ही लाल मसुराची डाळ शिजवलेली, छोटे कांदे, छोटे बटाटे, कोथिंबीर, फोडणीला हा बारीक चिरलेला कांदा, हा बारीक केलेला मसाला, आमसूल, कांदा लसूण मसाला, खोबरं, मोहरी, लाल तिखट, हळद आणि मीठ. ओके, हे लाल मसुराचं तुम्ही म्हणालात, मग हे पिवळं कसं दिसतंय? ते शिजून ते झालं. अच्छा, शिजल्यावर कोणती डाळ अशी. ओके, ठीक आहे. आणि हा मसाला जो केलाय तो काय एक्झॅक्टली? असा कांदा घ्यायचा, चिरलेला कांदा थोड्याशा तेलावर टाकायचा, त्यात लसूण, लवंग, दालचिनी, मिरी आणि खसखस आणि बडीशेपेचा वास यायला पाहिजे. थोडीशी जास्त बडीशेप घालायची आणि धने असं परतून असं बारीक वाटायचं. आणि ह्याच्यात तुम्ही काय काय घातलं?
तो लाल रंग आमटीला येण्यासाठी म्हणून थोडीसा फोडणीमध्ये कांदा लसूण असा रेडीमेडच मिळतो. अच्छा, हा, ओके, तो ओके. हे फक्त हे रेडीमेड आहे, हा. हे तुम्ही 2 बनवलेले आहे. हा. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं? प्रथम आपण फोडणी करायची. ओके. मोहरी आणि आपण जरा झणझणीत करूया. हो, ते त्याशिवाय त्या आमटीला मजाच नाही. ओके. मोहरी, हळद, तो मसाला, कांदा घाला आधी. कांदा घालू. आणि तो वाटलेला मसाला आणि कांदा लसूण चटणी, म्हणजे कसा लाल रंग येईल. हा, बस बस. आणि हे कांदे. हे घालू. हो, मस्त तिखट होईल. हे कांदे घालू सगळे. बटाटे सुद्धा घालू. हो, छान लागतात. आणि मग डाळ. आता याच्यात पाणी घालायचं आणि बॉईल करायचं. आमसूल घालायचं. पाणी अजून घाला. आमटी आहे ना भाताला. लाल तिखट, मीठ. ह्याची स्पेशालिटी काय आहे या आमटीची? ह्याच्यामध्ये गरम मसाला, म्हणजे असं बडीशेपेचा आणि खसखस बडीशेपेचा वास वेगळा असा. आणि ते हा भाताबरोबर ते फार छान लागतं. ओके. आणि लसूण चटणी. आता हे बॉईल झालं की झालं, झाली आमटी. हे सगळ्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो आपण, पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकतो. पण मेन असं कोकणामध्ये भाताचा ढीग आणि ही आमटी म्हणजे खुश सगळी. आणि ह्याच्यावर पापड बिपड सुद्धा. पोह्याचा पापड, लसूण चटणी आणि कांदा जर बाजूला ठेवता आला तर. हो, असं तो ठेचून हाताने. हो, कांदा हे उकळलं ना की मग खोबरं कोथिंबीर घालून रेडी. खायला सुरुवात. मला आपली उत्सुकता म्हणून विचारतो, आपण काय काय आवडायचं खाण्याचं? त्यांना सगळे गोड पदार्थ, मोदकापासून अगदी तर नॉनव्हेज ते आवडीने अगदी म्हणजे विचारणार हे कोणी काम केलं आणण्याचं, म्हणजे असं डिटेली. हो. ओके. आता ह्याच्यात मी खोबरं कोथिंबीर. हा, कोथिंबीर सुद्धा चिरणं फार महत्वाचं असं बघा. दांडी येता कामा नाही त्यात. दांडी ह्याच्यात आली ना की माती. तुम्ही दांडी उचला, पेन उचला, साहित्य आणि कृती लिहायला घ्या. गरम मसाल्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली लाल मसुराची डाळ, कांदे, बटाटे, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, कांदा लसूण चटणी, आमसूल, ओलं खोबरं, मोहरी, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम तेलावर लवंग, दालचिनी, लसूण, कांदा, मिरी, बडीशेप आणि धणे परतून मसाला वाटून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, कांदा, वाटलेला बडीशेप आणि कांद्याचा मसाला, कांदा लसूण चटणी, कांदे, बटाटे, लाल मसूरची शिजवलेली डाळ, आमसूल, तिखट आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून आमटी उकळवून घ्यावी.